नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय न्यायव्यवस्था बघणार आहोत। त्यामध्ये आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तसेच ह्या लेक्चरनंतर तुम्हाला मी उद्या एक 30 क्वेश्चनची मॉक टेस्टची लिंक प्रोव्हाइड करणार आहे। ती लिंक तुम्हाला आपल्या मेन टेलिग्राम चॅनलवरती भेटेल। तिथून तुम्ही ती टेस्ट उद्या सोडवायचे आहे। त्यासाठी हे आजचे जे लेक्चर आहे भारतीय न्यायव्यवस्थेचे ते तुम्हाला नीट बघायचे आहे। त्यातूनच तुम्हाला ते उद्याचे क्वेश्चन सुटणार आहे आणि सर्वांनी ही टेस्ट सोडवायची आहे, कंपल्सरी आहे। ठीक आहे। आणि आजचं लेक्चर हे ध्यान देऊन पूर्ण नीट ऐका, जेणेकरून तुमचे जे मार्क्स येणार आहेत 2 ते 3 मार्क्स तुमचे फिक्स होतील। कारण की ज्या आपण फील्डमध्ये जाणार आहे त्या फील्डची आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे। ठीक आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि जी मेन चॅनलची जी लिंक असणार आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। सर्वात प्रथम आपण न्यायव्यवस्थेचं इंट्रोडक्शन बघणार आहे, म्हणजे सर्वसाधारण ओळख बघणार आहे। तर भूमिका आणि वैशिष्ट्य काय आहे बघूया। तर जे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाची जी भूमिका असते ती कायद्याचा आणि घटनेचा अर्थ लावणे हे त्याची मुख्य भूमिका असते। तंटे निवारणामध्ये ते शासन आणि जनतेचं तंटे निवारण करतात किंवा शासन आणि शासनाचं तंटे निवारण करतात। आता हे वैशिष्ट्य हे महत्त्वाचं आहे। आपली न्यायव्यवस्था जी आहे ही एकात्मिक आहे, म्हणजेच इंटिग्रेटेड आहे, संघराज्यीय नाही, हे लक्षात ठेवा। भारतामध्ये अधिकाराची विभागणी म्हणजेच आपण जरी संघराज्य शासन प्रणालीचा देश असला तरी जी आपली न्यायव्यवस्था आहे ही एकात्मिक आहे, हे ते लक्षात ठेवा। प्रश्नपत्रिकेमध्ये संघराज्य देतील, त्यामुळे एकात्मिक आहे हे लक्षात ठेवा। आता ऐतिहासिक पार्श्वभूमी बघूया। 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट झाला होता त्याच्या अंतर्गत 1774मध्ये कलकत्ता येथे प्रथम सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती। नंतर 1800मध्ये मद्रासमध्ये सुप्रीम कोर्ट आणि नंतर 1823ला बॉम्बेमध्ये सुप्रीम कोर्ट झालं होतं। आणि नंतर 1935च्या कायद्यामध्ये 1937मध्ये फेडरल न्यायालयाची स्थापना झाली होती। आणि ह्याच जो फेडरल न्यायालय होता त्याचीच 1950ला सुप्रीम कोर्टची स्थापना झाली, म्हणजे ह्याची फेडरल न्यायालयाची जागा सुप्रीम कोर्टने घेतली होती 1950मध्ये। ही गोष्ट लक्षात ठेवा। तसंच बघायला गेलं तर हायकोर्टाचं पण सांगतो तुम्हाला। हायकोर्टाची स्थापना कशी झाली होती तर भारतीय उच्च न्यायालय कायदा 1961नुसार झाली होती। त्यासाठी कायदा केला होता 1961चा, त्याच्यानुसार हायकोर्टची स्थापना झाली होती। आता 1861ला कायदा झाला होता आणि 1862ला 3 न्यायालयाची स्थापना झाली होती हायकोर्टाची। कुठलं कोलकाता, बॉम्बे आणि मद्रास, ह्या 3 हायकोर्टची स्थापना झाली होती 1962ला, हे लक्षात ठेवा। आणि नंतर 1866ला अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती, हे पण लक्षात ठेवा। हे 4थं न्यायालय होतं, पहिलं, दुसरं आणि तिसरं, आणि हे 4थं अलाहाबाद होतं। आणि 1950 साली प्रांतिक उच्च न्यायालय रूपांतर जे आहे ते राज्याच्या हायकोर्टामध्ये झालं होतं, म्हणजे दिल्ली आणि जम्मू काश्मीर आणि प्लस लडाख यांच्यासाठी, या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वायत्त हायकोर्टची स्थापना झाली होती 1950 साली। आता न्यायव्यवस्थेची संरचना बघूया, म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे ते बघूया। सर्वोच्च न्यायालयाचं सगळ्यात पहिलं बघूया आपण। तर हे सर्वोच्च न्यायालयाचं हे भाग 5 आणि प्रकरण 4 मध्ये येतं, कलम 124 ते 147 मध्ये येतं। त्याच्यामध्ये 1 सरन्यायाधीश आणि 33 न्यायाधीश आहेत। आणि जे न्यायाधीशची जी संख्या असते, सुप्रीम कोर्टाची न्यायाधीशाची जी संख्या असते ते ठरवण्याचा अधिकार संसदेला असतो, हा पॉईंट लक्षात ठेवा। कोणाला अधिकार असतो तर संसदेला अधिकार असतो। त्याच्यानंतर हायकोर्ट हा भाग 6 प्रकरण 5 मध्ये येतो, कलम 214 ते 231 अंतर्गत। आणि 1 मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील तितके इतर न्यायाधीश असतील। सुप्रीम कोर्टाचं न्यायाधीशाची संख्या कोण ठरवतं तर संसद ठरवते, आणि जे हायकोर्टाची जे न्यायाधीशाची संख्या असते ते राष्ट्रपती ठरवतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता कनिष्ठ न्यायालयाची भाग 6 अंतर्गत येते आणि कलम 233 ते 237 मध्ये त्याची तरतूद आहे कनिष्ठ न्यायालयाची। जिल्हा आणि सत्र न्यायालय असतात त्याच्यामध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता जे सुप्रीम कोर्टाची जो संख्या ठरवण्याचा जो आहे तो संसदेने कायदा केला आहे, तो कायदा कधी जाईल तर 1956चा, म्हणजे सुप्रीम कोर्ट न्यायाधीश संख्या कायदा 1956, हा लक्षात ठेवा। 1956चा कायदा आहे। त्याच्यामध्ये 1 अधिक 33 म्हणजेच टोटल 34 न्यायाधीश असतील, 1 सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश असतील।
आणि जेव्हा जी स्थापना झाली होती सुप्रीम कोर्टाची 1950ला, त्यावेळेस संख्या होती 1+7 होती, म्हणजे एक सरन्यायाधीश आणि 7 इतर न्यायाधीश होते, म्हणजे टोटल 8 संख्या होती स्थापनेच्या वेळेस. पुढचा पॉईंट बघूया आता. नियुक्ती आणि पात्रता, अपॉइंटमेंट आणि क्वालिफिकेशन. जे सुप्रीम कोर्टाची जी नियुक्ती असते ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. आणि त्यासाठी पात्रता काय आहे तर भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि 5 वर्ष हायकोर्ट न्यायाधीश किंवा 10 वर्ष वकील किंवा निष्णात कायदेपंडित. हे लक्षात ठेवा, निष्णात कायदेपंडित. आणि पदावधी जो असणार आहे तो 65 वर्षापर्यंत असणार आहे. ठीक आहे. आता ह्याचीच तुलना आपण हायकोर्टाशी करूया. तर हायकोर्टामध्ये नियुक्ती हे राष्ट्रपती करतात, सरन्यायाधीश व राज्यपालाच्या सल्ल्याने करतात. आणि पात्रता भारतीय नागरिक असणं कंपल्सरी आहे आणि 10 वर्ष न्यायिक पद किंवा 10 वर्ष हायकोर्ट वकील असणं गरजेचं आहे. आणि पदावधी जो आहे तो 62 वर्षापर्यंतचा आहे. इथे लक्षात ठेवा, जे सुप्रीम कोर्टामध्ये जी अट आहे निष्णात कायदेपंडिताची, ती इथे अट नाही आहे, हे लक्षात ठेवा. हायकोर्टामध्ये निष्णात कायदेपंडितची अट नाही आहे. इथे 62 वर्षापर्यंत पदावधी आहे. पण मूळ जी घटना होती त्याच्यामध्ये 60 वर्ष तरतूद होती. पण ही तरतूद जी आहे ती 15वी घटनादुरुस्ती 1962ने 62 वर्षापर्यंत केली. म्हणजे जी मूळ घटना होती त्याच्यामध्ये 60च वर्ष होते जो पदावधी आहे तो. पण नंतर 15व्या घटनादुरुस्ती 1962ने किती केले? 62 वर्षापर्यंत पदावधी केला उच्च न्यायालयामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट बघूया. आता सेवा शर्ती आणि पगार. जी शपथ असते ती सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना राष्ट्रपती देतात आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांना राज्यपाल देतात. आणि पगार भत्ते सुप्रीम कोर्टचा जो पगार असतो तो भारताचा जो संचित निधी असतो त्याच्यावर अवलंबून असतो आणि हायकोर्टाचा पगार हा राज्याच्या संचित निधीमध्ये असतो. आता इथे एक्सेप्शन म्हणजे वेगळा पॉईंट काय तो तर भारताचा संचित निधीमध्ये जो आहे तो हायकोर्टाचा पेन्शन असतो. म्हणजे हायकोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्यांचं जे पेन्शन असतं ते भारताच्या संचित निधीवर असतं, हे लक्षात ठेवा. हा जरा वेगळा पॉईंट आहे. आणि टीप, न्यायाधीशांचा जो राजीनामा असतो तो राष्ट्रपतीकडेच द्यावा लागतो. जो तो सुप्रीम कोर्टाचा असतो किंवा हायकोर्टचा असतो, दोन्हीसाठी राजीनामा जो असतो तो राष्ट्रपतींकडेच द्यावा लागतो. पुढचा पॉईंट बघूया. आता पदच्युती आणि महत्त्वाचे नियम बघूया. आता पदच्युती प्रक्रिया कशी असते? कोणत्या कारणानुसार न्यायाधीशांना काढलं जातं त्यांच्या पदावरून, तर ते कारण असतं गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता. हे 2 कारणं लक्षात ठेवा. आणि जे राष्ट्रपतीचं पद जर काढायचं असेल तर ते घटनेचा भंग या कारणावरून काढलं जातं राष्ट्रपतींना. पण जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे जे न्यायाधीश असतात त्यांना गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या कारणावरून त्यांना पदावरून काढलं जातं. आता ह्याच्यासाठी लोकसभेमधील 100 आणि राज्यसभेमधील 50 उमेदवाराचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. आणि जे बहुमत आहे ते विशेष बहुमत आवश्यक असतं. आणि हा अधिकार केवळ संसदेला आहे. राज्य ह्याच्यामध्ये काहीही सहभाग घेऊ शकत नाहीत. फक्त आणि फक्त संसदच ह्याच्यावरती कारवाई करू शकते. आता एकदा तुम्हाला थोडक्यात ही प्रोसेस कशी असते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर सर्वात प्रथम जर एखादा न्यायाधीश किंवा एखादे जर सरन्यायाधीश वगैरे असतील तर त्यांचा जर गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या कारणावर त्यांना जर पदावरून काढायचं असेल तर त्यांच्यावर पहिल्यांदा लोकसभा 100 आणि राज्यसभा 50 या उमेदवारांचा पाठिंबा असतो. ह्याच्यानंतर काय होतं तर हे ठराव जो असतो तो पीठासीन अधिकाऱ्यासमोर मांडला जातो. पीठासीन अधिकारी म्हणजे कोण? तर लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती यांच्यासमोर मांडला जातो. ते एकतर स्वीकारू शकतात किंवा स्वीकारू शकत नाहीत. जर त्यांनी स्वीकारला तर ते काय करतात तर त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करतात. आता त्या 3 सदस्यांची जी समिती असते त्याच्यामध्ये कोण कोण असतं तर एक सरन्यायाधीश असतात किंवा सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठतम न्यायाधीश असतात किंवा दुसरं कोण असतात तर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि तिसरे असतात ते एक कायदेपंडित असतात. आता ह्या तिघांच्या समिती अंतर्गत जर त्यांना दोषी आढळलं तर ते काय करणार? लोकसभेकडे किंवा राज्यसभेकडे पाठवणार. आणि त्याच्यानंतर मग काय होणार? लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ठराव मांडल्यानंतर त्याच्यावरती हे होणार, स्वतंत्रपणे काय होणार
स्वतंत्रपणे मतदान होणार आणि त्या मतदानांतर्गत काय होणार तर विशेष बहुमत मिळवणे आवश्यक असणार. विशेष बहुमत म्हणजे काय असते तर एकूण सदस्याच्या बहुमताने आणि हजर व मतदानाच्या 2/3 यांनी जर पाठिंबा दिला किंवा यांनी जर मतदान केलं तरच राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतील. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता अभिलेख न्यायालय कलम लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाचं 129 आहे आणि उच्च न्यायालयाचं 215 आहे. वैशिष्ट्य काय तर निर्णयाचे जतन करणे आणि अवमान शिक्षा किती असते तर 6 महिने कारावास किंवा 2,000 रुपये दंड किंवा दोन्ही एकसाथ असू शकतात. म्हणजे 6 महिने पण शिक्षा होऊ शकते आणि 2,000 रुपये पण दंड लावला जाऊ शकतो. आता न्यायालयाचा जो अवमान आहे याची व्याख्या घटनेत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी संसदेने काय केलं तर न्यायालयाचा अवमान कायदा 1971 हा कायदा केला आहे आणि त्याच्यामध्येच ही व्याख्या आणि शिक्षा दिलेली आहे. आणि ही शिक्षा जी आहे ती दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारची असू शकते. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट बघूया. तात्पुरत्या नियुक्त्या आणि कामकाज कलम 126 अंतर्गत हंगामी सरन्यायाधीशाची नियुक्ती केली जाते. कलम 127 अंतर्गत तदर्थ न्यायाधीशाची म्हणजेच केवळ सुप्रीम कोर्टामध्ये त्याची नेमणूक केली जाते आणि कलम 128 अंतर्गत निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक केली जाते. 128 अंतर्गत क्रमांक लक्षात ठेवा. 126, 127 आणि 128. 126मध्ये हंगामी सरन्यायाधीश, 127मध्ये तदर्थ न्यायाधीश आणि 128मध्ये निवृत्त न्यायाधीश. आता स्थान आणि पीठ हे कलम 130 अंतर्गत येते. कलम किती 130. आता सुप्रीम कोर्टचे स्थान जे आहे म्हणजे हेडक्वार्टर कुठं आहे दिल्लीमध्ये आहे. आता ह्याचा जो बदल आहे म्हणजे ह्याचं जे ट्रान्सफर जे आहे ते राष्ट्रपतीच्या मान्यतेने सरन्यायाधीश बदलू शकतात. म्हणजे आता जर सरन्यायाधीशांना वाटलं की मुंबईला घ्यायचं आहे तर ते मुंबईला सुद्धा घेऊ शकतात. फक्त त्यासाठी राष्ट्रपतीची मान्यतेची आवश्यकता असते. आणि जर घटनात्मक कलम जर असेल घटनात्मक जर एखादा खटला असेल तर त्यासाठी किमान 5 न्यायाधीशांचे पीठ अनिवार्य आहे. म्हणजे कंपल्सरी 5 न्यायाधीशांचं खंडपीठ असणे आवश्यक आहे. आणि जर या व्यतिरिक्त एखादा जर कुठला खटला असेल तर त्याच्यामध्ये किमान 3 न्यायाधीशाचे पीठ असावे. म्हणजे 3 न्यायाधीश असावे लागतात त्या खंडपीठामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर घटनात्मक असेल तर 5 आणि जर इतर दुसरा कुठला असेल तर त्याच्यामध्ये 3. आता असंच तात्पुरत्या नियुक्त्या ह्या हायकोर्टामध्ये सुद्धा बघून घेऊया. कलम 223 अंतर्गत हंगामी मुख्य न्यायाधीश असतात. हंगामी मुख्य न्यायाधीश. आता ह्यांची नियुक्ती किंवा नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतात. परत कलम 224 मध्ये अतिरिक्त आणि हंगामी न्यायाधीशाची नेमणूक केली जाते. हे लक्षात ठेवा. आणि दोन्हीमध्ये सुद्धा राष्ट्रपतीच करतात. आणि जे अतिरिक्त न्यायाधीश असतात त्यांचा फक्त कालावधी हा 2 वर्ष किंवा 62 वर्ष असू शकतो. आणि जे हंगामी न्यायाधीश आहेत त्यांचा फक्त 62 वर्ष कालावधी असतो. आणि कलम 224A अंतर्गत निवृत्त न्यायाधीश ह्याची जी नेमणूक असते ती हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश करतात. पण त्याच्यासाठी राष्ट्रपती आणि संबंधित जो निवृत्त न्यायाधीश आहे त्याची परवानगी घ्यावी लागते. इथं कोण करतो तर हायकोर्टचा मुख्य न्यायाधीश करतो. विद्यार्थी मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र बघूया. म्हणजे अधिकार काय काय आहेत सर्वोच्च न्यायालयात ते बघूया. कलम 131 अंतर्गत प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहेत. म्हणजे फक्त सुप्रीम कोर्टानंच ते अधिकार आहेत. तर केंद्र वर्सेस राज्य किंवा राज्य वर्सेस राज्य वाद केवळ सुप्रीम कोर्टमध्येच चालतात. कलम 131 अंतर्गत. कलम 136 मध्ये विशेष अनुज्ञा दिलेली आहे. कोणत्याही न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची विशेष परवानगी ही कलम 136 अंतर्गत आहे. कलम जे आहेत ते डायरेक्ट पाठ करा. तुम्हाला हायकोर्टच्या एक्झाममध्ये एवढं डीपली विचारणार नाहीत पण माहिती असावं त्यासाठी लक्षात ठेवा. कलम 137 काय तर न्यायिक पुनरुल्लेखन आहे. स्वतःच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार. न्यायिक पुनरुल्लेखन ही आपण जी
गोष्ट आहे ती USA कडनं घेतलेली आहे. तरतूद जी आहे ती USA कडनं घेतलेली आहे. कलम 143 अंतर्गत सल्लागार अधिकार क्षेत्र आहे. राष्ट्रपतींना सल्ला देण्याचा अधिकार आहे. हा जो सल्ला असतो हा राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ह्या जे सल्ले जे आहेत त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत ते लक्षात सांगतो तुम्हाला थोडक्यात. जर 1950 पूर्वीचे करार किंवा कायदे असतील तर राष्ट्रपतींना सल्ला द्यावाच लागतो. सुप्रीम कोर्ट ह्या सल्ला नाकारू शकत नाही. म्हणजे त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला राष्ट्रपतींना सल्ला द्यावाच लागतो. पण ह्या व्यतिरिक्त जर असेल म्हणजे सार्वजनिक कायदेविषयक जर प्रश्न असतील तर ते राष्ट्रपतींना सल्ला देताना सुप्रीम कोर्ट नाकारू शकतं. म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं आम्ही सल्ला देणार नाही असं सांगू शकतं. पण तेच जर असेल करार कायदे वगैरे असतील तेव्हा सुप्रीम कोर्टाला त्यांना राष्ट्रपतींना सल्ला द्यावाच लागतो. आणि हा जो सल्ला असतो तो राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो, हे लक्षात ठेवा. कलम 141 अंतर्गत सुप्रीम कोर्टने दिलेला निर्णय हा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो. म्हणजे ते हायकोर्ट असतील किंवा कनिष्ठ न्यायालय असतील. कलम 141 अंतर्गत सर्व न्यायालयांवर काय तर ते बंधनकारक आहे. पुढचा पॉईंट बघूया आता. कनिष्ठ न्यायालय. कनिष्ठ न्यायालय हे भाग 6 प्रकरण 6 अंतर्गत आहेत. 233 ते 237 पर्यंत आहेत. जिल्हा न्यायाधीश कलम 233 अंतर्गत येतात. त्यांची नियुक्ती कोण करतात तर राज्यपाल करतात. आणि फौजदारी हे मुख्य न्यायिक दंडाधिकारी 3 ते 7 वर्ष शिक्षेचा अधिकार आहे त्यांना. आणि JMFC 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा. आता JMFC म्हणजे काय तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांना फक्त 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे. आणि जे मुख्य न्यायिक दंडाधिकारी आहेत त्यांना 3 ते 7 वर्ष शिक्षा देण्याचा अधिकार आहे. आता दिवाणीमध्ये जे वरिष्ठ विभाग असतात ते 1 ते 3 लाखापर्यंतचे खटले चालू शकतात. आणि जे कनिष्ठ विभाग आहे ते 1 लाखापर्यंतचे खटले चालवू शकतात, हे लक्षात ठेवा. आणि जे कनिष्ठ न्यायालय आहे यांना सर्व प्रकारचे खटले चालवता येतात व सर्व शिक्षा करता येतात. फक्त जी फाशीची शिक्षा असते ती करता येते, परंतु त्याची जी अंमलबजावणी असते ती फक्त हायकोर्टाच्या संमतीनेच करता येते, हे लक्षात ठेवा. हायकोर्टची संमती लागते. त्याच्या व्यतिरिक्त फाशी शिक्षा ते सुनावू शकत नाहीत. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता महत्त्वाच्या ज्या न्यायालयीन संकल्पना आहेत त्या सांगतो तुम्हाला. जनहित याचिका म्हणजे PIL सामाजिक हितासाठी किंवा दुर्बल घटकासाठी NGO किंवा कार्यकर्ता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये दाखल करू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती असेल त्याच्यासाठी दुसरा व्यक्ती याचिका दाखल करू शकतो. ह्या व्यक्तीसाठी हा व्यक्ती काय करू शकतो, याचिका दाखल करू शकतो, हे लक्षात ठेवा. PIL म्हणजे ते आहे जनहित याचिका, म्हणजे दुसऱ्यासाठी आपण कोर्टामध्ये जाणे थोडक्यात. न्यायालयीन सक्रियता ॲक्टिव्हिजम जेव्हा शासन कार्यकारी मंडळ आपले काम करण्यात अपयशी ठरते तेव्हा न्यायालय हस्तक्षेप करून आदेश देते. आणि न्याय पुनर्विलोकन म्हणजे थोडक्यात रिव्ह्यू कायदे आदेश संविधानाशी सुसंगत किंवा विसंगत ठरवण्याचा न्यायालयाचा अधिकार आहे. हे कुणाकडून घेतलं आहे मग असे सांगितलं तुम्हाला USA कडून, लक्षात ठेवा. आता न्यायाधीशांची बदली हे कलम 122 अंतर्गत येते. राष्ट्रपती एका उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची बदली दुसऱ्या उच्च न्यायालयात करतात. हे करताना भारताच्या सरन्यायाधीशाचा सल्ला घेतला जातो. बदली झालेल्या न्यायाधीशाला विशेष भत्ता मिळण्याचा अधिकारसुद्धा असतो. कलम फक्त लक्षात ठेवा. आणि कोण करतात तर राष्ट्रपती करतात, हे लक्षात ठेवा. आणि कोणाचा सल्ला तर सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात, हे लक्षात ठेवा. एवढं होतं सर्व माहिती जी आपण बघितली. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाची आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे. जर ह्याच्यावरती एखादा जर प्रश्न पडला तो तुमचा चुकणार नाही ह्याची गॅरंटी मी घेतो. फक्त तुम्हाला ही सर्व माहिती तुम्हाला पूर्ण कव्हर केली पाहिजे. तुम्ही हे लेक्चर पूर्ण नीट बघितलं पाहिजे. इथं तुम्हाला थोडक्यात एकदा सांगतो. सुप्रीम कोर्ट आपण बघितलं, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. एकात्मिक आपली जी न्यायव्यवस्था आहे ती एकात्मिक आहे. परत दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्ट हा कलम 124 ते 147 मध्ये तरतुदी आहेत. हायकोर्टाच्या 214 ते 231 मध्ये आहे. आणि जे कनिष्ठ न्यायालय आहे त्याचे 233 ते 237 मध्ये आहेत. जी सुप्रीम कोर्टाची जी संख्या असते न्यायाधीशांची ती ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. आणि जो ह्याची आहे हायकोर्टाची ती राष्ट्रपतींना ठरवण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा. एक पॉईंट इथे नियुक्ती सुप्रीम कोर्टाची असतो किंवा हायकोर्टाची नियुक्ती असते, राष्ट्रपतीच करतात. आणि जेव्हा राजीनामा असतो तो दोन्हीकडे
कोण घेतात तर राष्ट्रपतीच घेतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. पदावधी असतो तो 65 वर्षापर्यंत ते 62 वर्षापर्यंत. मूळ घटनेमध्ये किती होता? 60 होता. तो 15व्या घटना दुरुस्ती 1962 मुळे किती केला? 62 वर्षापर्यंत केला. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही जी शपथ मगाशी बघितलं राष्ट्रपती आणि हायकोर्टमध्ये कोण देतात तर राज्यपाल देतात. पगार हे फक्त हा पॉईंट लक्षात ठेवा. हायकोर्टचं जे पेन्शन असतं ते भारताच्या संचित निधीवरती अवलंबून असतं. पदावरून कुठलं कारण पदावरून जर दूर करायचं तर कारण कुठलं पाहिजे तर गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता. लोकसभेमध्ये 100 आणि राज्यसभेमध्ये 50 उमेदवारांचा पाठिंबा पाहिजे. अभिलन न्यायालयाचं कलम लक्षात ठेवा. कलम 129 सुप्रीम कोर्ट आणि कलम 215 उच्च न्यायालय. त्याच्या अंतर्गत शिक्षा किती? 6 महिने आणि 2000 रुपये दंड. हे दोन्हीसुद्धा होऊ शकतं. परत हे कलम लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. कलम 143 सल्लागार अधिकार. राष्ट्रपतींना सल्ला देण्याचा अधिकार आहे आणि सल्ला हा बंधनकारक नसतो. कनिष्ठ न्यायालयाची नेमणूक, जे जिल्हा न्यायाधीश असतात त्याची नेमणूक 233 अंतर्गत केली जाते. ते कोण करतात तर राज्यपाल करतात. हे महत्त्वाचे पॉईंट एकदा क्लिअर करून टाकले. आणि न्यायाधीशाची जी बदली असते ती राष्ट्रपती करतात सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि कलम 222 न्यायाधीशांची बदलीची तरतूद आहे. धन्यवाद. न्यायव्यवस्थेची ही माहिती परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल याची मी शाश्वती घेतो. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचं मी उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, ह्याच्यावरती मॉक टेस्ट असेल. त्याची लिंक मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मेन चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही ती मॉक टेस्ट जी आहे ती तुम्हाला सोडवायची आहे. ही गोष्ट लक्षात. आणि जी मॉक टेस्ट असणार आहे ही फ्री असणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जी मेन चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथून तुम्ही चॅनल जॉईन करा. तुम्हाला उद्या त्याची टेस्टची लिंक भेटेल. टोटल 30 क्वेश्चन असणार आहेत. आणि जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या रिॲक्शन आहेत ते तुमच्या ज्या रिॲक्शन आहेत ते मला नक्की सांगा. आणि आजचा आपण व्हिडिओ इथेच थांबूया. जय हिंद.